तर असं बाहेर छान मस्त धुकं पडलेलं आहे. खूप तुम्हाला दिसतच असेल किती मस्त वाटत आहे. आणि मग घरात श्लोक लावला की अजून प्रसन्न वातावरण. त्यात लगेच पीठ मळण्याची घाई असते. तयार व्हायचं असतं पटापटा. जिजाला शाळेत सोडायचं असतं. त्यात जिजा शाळेत सोडायला गेलं आल्यावरती मग परत जेवणाची तयारी. जेवणाला काय करायचा हा मोठा प्रश्न. जो भात उरलेला होता त्यालाच म्हटलं फोडणीचा भात करावा. वडी तळलेली होती. वडी होतीच, सॉरी तळलेली नव्हती, बनवलेली आहे, शिजवलेली होती. सो मग आता ती तळून घेतली मस्तपैकी. सोबत मस्त म्हटलं आता फोडणीचा भात, गरमागरम पापड आणि वडी खाऊया आणि मस्त मनसोक्त तृप्त होऊया त्याच्यातच. दुसरं काय करण्याच्या भानगडीत पडू नये त्यापेक्षा. आणि मी इथे हे करेपर्यंत माझं शिवराजनेचं सगळं माझ्या डब्यातनं तिथनं सगळं काढून ठेवलेलं आहे. माझा सगळा किचन उलथापुलत करून टाकतो तो. बघा कसा हसतोय, किती स्माईल देतोय. तर हा आहे माझा आजचा मिनी व्लॉग पहिलाच. तर मला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा.